येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। आमदार सचिन कल्याण शेट्टी की 2 आमदार देशमुख, कोण ठरणार वरचढ? या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे। या निवडणुकीत भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, गणेश वानकर अशा विविध पक्षांना सोबत घेऊन पॅनल उभे केले। त्यांनी उघडपणे भाजपच्या दोन्ही आमदार देशमुखांना विरोध केला, तर त्यांना फाईट देण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या जुन्या दुश्मनांसोबत दोस्ताना करून सचिन कल्याण शेट्टी यांना उघडपणे आव्हान दिले। कल्याण शेट्टी आणि दिलीप माने यांनी चांगली मोठ बांधली आहे, तर दोन्ही आमदारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे। बाजार समितीच्या 18 जागांसाठी उद्या सकाळी 8 ते 5 या वेळेत मतदान होणार आहे। ग्रामपंचायत मतदारसंघातील 1176, सोसायटी मतदारसंघातील 1895, व्यापारी मतदारसंघातील 1776, हमाल तोलार मतदारसंघातील 1084 असे एकूण 5431 मतदार या बाजार समितीसाठी उद्या मतदान करतील। तर सोमवारी सकाळी सिद्धेश्वर कारखाने शेजारील अप्पासाहेब काडादी मंगल कार्यालयात 20 टेबलांवर मतमोजणी सुरू होईल। त्यामुळे सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत आमदार सचिन कल्याण शेट्टी वरचढ ठरणार की दोन्ही भाजपचे आमदार आपली ताकद दाखवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। सोलापुरात 2 ते 8 मे दरम्यान होम मैदानावर होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल प्रशिक्षण। आंतरराष्ट्रीय भारतीय प्रशिक्षक अनिका गुजर यांचे मार्गदर्शन मिळणार। अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने झाली साजरी। लाखो भाविक समर्थ नगरीमध्ये। पद्मशाली भवनासाठी 1 कोटी रुपये मंजूर करण्याचा GR तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काढला। खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, सुरेश फेलमारी, उमेश मामड्याल आदींची उपस्थिती। मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथील संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात उभारलेल्या मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या मूर्तीची 1 मे रोजी केली जाणार प्राणप्रतिष्ठापना। तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब महाराज देहूकर, बाळासाहेब महाराज देहूकर आणि सुधाकर महाराज इंगळे उपस्थित राहणार। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला केली अटक। आज का ज्ञान, सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर। सोलापुरातील एकमेव कूलर शोरूम म्हणजेच बेब्रिज कूलर्स। लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट, हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फर्मसाठी लागणारे सर्व प्रकारचे कूलर्स, तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत। रूम कूलर, डक्ट कूलर्स, डेझर्ट कूलर, इंडस्ट्रियल कूलर, मिनी कूलर अवेलेबल आहेत। 25% पर्यंत डिस्काउंटची अफलातून ऑफर। कोणताही कूलर घेण्याआधी शोरूमला एकदा नक्की भेट द्या। बेब्रिज कूलर्स, आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ, पद्मश्री अपार्टमेंट, अवंतीनगर रोड, सोलापूर। अजित पवार म्हणाले, कालवा सल्लागार समितीच्या निर्णयामुळे उजनी धरण मायनसमध्ये, तर पालकमंत्री म्हणतायत पावसाळ्यापर्यंत उजनीतून पाणी पुरवठा व्यवस्थित होईल। राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतला महत्त्वाचा निर्णय। सुरक्षा दलांच्या हालचालीचे थेट कव्हरेज न करण्याचा दिला सल्ला। पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या TRFने भारताची कारवाई पाहून घेतला U-टर्न। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपला सहभाग TRFने नाकारला। भारताचे आरोप नाकारत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची केली मागणी। पाकिस्तानी सैन्य प्रमुखांसमोर पंतप्रधान शरीफ यांचे विधान, म्हणाले, सिंधू नदीचं पाणी थांबवलं तर आम्ही त्याला ताकदीने प्रत्युत्तर देऊ।
कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा 110 आणि ऍक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 9579 62 21 00. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने संपूर्ण राज्यात महाराष्ट्र महोत्सव साजरा केला जाणार. महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचा झाला प्रारंभ. हेलिकॉप्टर, रडार आणि इतर उपक्रमाची माहिती देता यावी या उद्देशाने हवाई दलाने सुरू केले नागपुरात महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय. 1,84,000ची लाच घेताना पनवेलमधील महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता संदीप डावरे आणि कनिष्ठ अभियंता प्रथमेश चौगले अँटी करप्शनच्या जाळ्यात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गुजरात पोलिसांनी केली मोठी कारवाई. अहमदाबाद, सुरत या 2 प्रमुख शहरांमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या हजारो बांगलादेशी नागरिकांना घेतले ताब्यात. आगामी होणाऱ्या 1 किंवा 2 कॅबिनेट बैठकीमध्ये अरण येथील संत सावतामाळी तीर्थक्षेत्राचा 100 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करू, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आश्वासन. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 चाटी गल्ली, सोलापूर. फोन 0217 274 47 96, 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सुपर लीग प्रक्षेपण करण्यापासून ते विविध कामांसाठी पाकिस्तानात गेलेल्या 26 भारतीयांना तातडीने देश सोडायचे दिले आदेश. पाकिस्तानमधील लाहोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लागली भीषण आग. त्यामुळे सर्व उड्डाणे तात्काळ करण्यात आली रद्द. पाकिस्तानमध्ये निर्माण झाली खळबळ. भारतात सुमारे 1 लाखभर पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य. 2 दिवसात त्यांना पाकिस्तानात परत पाठवणे हे मोठे आव्हान. भारताच्या हल्ल्याच्या शक्यतेने पाकिस्तानने सीमेवरील गावे केली रिकामी. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.